सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते अगोदर सांगून देतो, म्हणजे तुम्हाला बघायचं पुढे न बघायचं महत्त्वाचं आहे. एक आकृतिबंध ओके मंजूर झालेला आहे, परंतु या आकृतिबंधामध्ये जागा कोणत्या आहेत, किती जागा आहेत, वेतन श्रेणी किती आहे आणि त्याचं महत्त्व काय ह्या गोष्टी सांगणार आहे. दुसरं SIच्या जागा किती आहेत ते सांगणार आहे. सार्वजनिक आरोग्य म्हणजे आरोग्याशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या विभागामध्ये काय जागा असते ते सांगणार आहे. त्याची वेतन श्रेणी सांगणार आहे आणि त्यामध्ये SIच्या कोर्सविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. आता एवढं पाहून तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर अवश्य पाहावे, नाहीतर तुमचा वेळ हा माझ्यासाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. परंतु पोस्ट कोणकोणत्या आहेत ते तुम्ही एक वेळ बघून घ्या. ओके, हे जे पत्र आहे 14 फेब्रुवारीचं आहे. आता कसं आहे, मला हे व्हिडिओमार्फत बनवावं लागतं, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येकाला रिप्लाय देणं उत्तर देणं हे मला पॉसिबल होत नाही. ओके, ठराव क्रमांक वगैरे ते काय बघायची गरज नाही, मी पूर्ण लेटर वाचलेलं आहे. फक्त आता ह्याच्यात काय महत्त्वाचं ते सांगून देणार आहे. पहिल्या उतारामध्ये ज्यावेळेस मनपा तुम्ही सांगली मिरजला व्हाल त्यावेळेसच तुम्हाला काही पॉईंट्स इथं कवर होऊन जाणार आहेत. सांगली मिरज कुपवाडा शहर महानगरपालिका ही गट ड, एकतर प्रश्न काय तयार होणार आहे, ही गट ड महानगरपालिका आहे. महानगरपालिका असून सदर महानगरपालिकेची स्थापना, त्यानंतर या महानगरपालिकेची स्थापना देखील तुम्हाला माहिती झालेली आहे या व्हिडिओमार्फत. 9 फेब्रुवारी 1998 रोजी करण्यात आली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची लोकसंख्या 5 लाखापेक्षा अधिक असून क्षेत्रफळ 118.18 चौरस किलोमीटर आहे. हे झालं एक्झाम रिलेटेड महत्त्वाचं पॉईंट्स, म्हणून मी मुद्दाम वाचलेलं आहे, कारण हे तुम्ही नोट्स ठेवून द्या. विशेष म्हणजे सांगलीतल्या आसपासचे विद्यार्थी तर 101% हे फॉर्म भरतात, यात काही डाऊट नाही. घराजवळ राहून काय अडचण आहे नोकरी करायला. ओके, तर मी सगळं GR वगैरे वाचतून पुन्हा बऱ्याच गोष्टी ह्याच्यातूनच क्लिअर होणार आहेत. सांगली मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या नागरीकरणात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, वाढती लोकसंख्या, परिणामी पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाकडून सुरू असलेले विविध महत्त्वाचे प्रकल्प व उपक्रम, हे जे आहेत ना, केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून जे काही स्कीम आहे त्याच्या अंमलबजावणीला एवढा मॅनपॉवर कमी पडते, अक्षरशः एका व्यक्तीकडे 4 ठिकाणचा चार्ज आहे. ओके, त्या अनुषंगाने नोकर भरती होणारच. महानगरपालिका प्रशासनाकडून विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, यामुळे कार्यरत कर्मचारी वर्ग कमी पडत असल्याने गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महानगरपालिकेस प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता विचारात घेता सांगली मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिकेतील प्रशासकीय व तांत्रिक कामकाजासाठी नवीन पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. एकतर 100% नवीन पदं निघालेली आहेत. सांगली मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा ते ठराव वगैरे झालं. आयुक्त सांगली मिरज कुपवाडा शहर महानगरपालिका 6 मे जागा किती आहे त्यानुसार महानगर स्थापनेवर नव्याने आवश्यक पद निर्मिती करण्यासह महानगरपालिकेच्या एकत्रित आकृतिबंधास मान्यता देण्याची बाब. आता ही उतारा जी आहे या आकृतिबंधाला मान्यता दिलं असं सांगायचे. हे ठराव वगैरे ते एक अहवाल लिहायचं काम असते ते लिहिलं गेलेलं आहे. ओके, आता शासन निर्णय काय बघा. आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिका याच्या संदर्भानुसार 6 मे 2022 आणि 4 जानेवारी 2023च्या पत्रानुसार किंवा पत्रान्वये केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयासोबत जोडलेले प्रपत्र ब हे वाचायचे आपल्याला खाली, काय अडचण नाही. आणि स्तंभ क्रमांक 6 मध्ये नमूद करण्यात आलेले कॉलम 6 आहे आलेली 1114 नवीन पदे निर्माण करण्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. आता ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम या अंतर्गत जे काही कलम आहे नोकर भरती करण्यासंदर्भात त्याचा पावर करून किती नवे पदे निर्माण झाले आहेत पुन्हा एकदा लक्षात घ्या, शांतपणे ऐका बघा. 1114 नवे पदे निर्माण करण्यास मान्यता दिलेली आहे. म्हणजे 1114 म्हणजे एवढेच भरती होणारे अशातला नाही, काही प्रमोशन होतील. उपरोक्त नमूद 1114 नवीन पदे निर्माण करताना एक वेळची बाब म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 35% आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यास राज्य शासन मान्यता देत आहे. म्हणजे ही नोकर भरती झाल्यावर जे काही खर्च आहे महानगरपालिकेचा ते 35%पेक्षा जास्त होणार, हे यावरून निश्चित होत आहे. इतर महानगरपालिकेच्या आकृतिबंधाशी सुसंगत व पदानुक्रमाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सांगली मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिकेच्या काही पदांच्या अन्य संवर्गातील समावेशनाबाबतचा तपशील सदर शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र ब अ मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच काही पदांची नावे, वेतन श्रेणी, ग्रेड पे मधील बदल झालेला आहे. एवढा खतरनाक बदल झाले ना काय याच्यामध्ये, जबरदस्त. S20 S17 अशी पोस्ट आहेत, जबरदस्त पगार आहे बापरे.
ओके दर्शवण्यात आला आहे. ग्रेड पेमधील बदल याबाबतचा तपशील प्रपत्र ब मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, ती खाली आहे, मी सांगतोच. सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र ब 3 मध्ये दर्शवण्यात आलेले 4 कार्यरत कर्मचारी निहाय पदे आणि 66 रिक्त पदे अशी एकूण 70 पदे व्यपगत म्हणजे हे बंद केलेले आहे, पोस्ट कमी केलेलं आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थापनेवर प्रपत्र अ मध्ये नमूद शासन मंजूर बघा 2406 पदासह नवनिर्मित 1114 असे एकूण 3520 3,500 पदामधून व्यपगत करायची 66 रिक्त पदे वगळून सांगली, मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिकेच्या प्रपत्र क मध्ये नमूद केल्यानुसार एकूण 3454 पदांच्या 4 कार्यरत निहाय व्यपगत ओके बघा 3454 आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे. आता ह्याच्यात 3454 एकूण कर्मचारी सांगली, मिरज, मनपामध्ये असणार आहेत. ओके हे क्लिअर झालं तुमचं. त्यानंतर पुढे आहे सांगली, मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिकेचा पदांचा आकृतीबंध पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येईल. ओके ठीक आहे, हे अटी वगैरे हे आपल्याला वाचायचं नाही किंवा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं काही महत्त्वाचं नाही. आता मला सांगायचं आहे मेन जो आहे त्या संदर्भात सांगायचे. हे सगळं काय असेल ते शासन निर्णय वगैरे तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स यावर मिळेल किंवा सरकारी नोकरी मराठीमध्ये सर्च केलं तरी तुम्हाला ती PDF देऊन देतो. बघा एकूण पदं जी आहेत उपायुक्त, पर्यावरण संवर्धन अधिकारी ही काही प्रमोशननं भरले जातील बरं का. एकूण पदसंख्या वगैरे हे सगळं दिलेलं आहे. आता आपण बघू. आता हे नगररचनाकार ओके 3 पद आहेत. उपअभियंता स्थापत्य 11 पद आहेत. उपअभियंता विद्युत 2 पद आहेत. आता काही विद्यार्थी म्हणतील 2 आणि 11 काय करणार आम्ही. अरे पण ही एका महानगरपालिकेची जागा आहेत ओके आणि प्रत्येक महानगरपालिकेचा असा आकडा बदल गेला तर तुम्ही 29 ठिकाणी पात्र आहे परीक्षा देण्यासाठी. तुम्हाला तर करावंच लागेल, स्पर्धा तर आहेच ती. उपअभियंता यांत्रिकीसाठी 4 जागा ही सगळे S20 आहेत बरं का, क्लास 1च्या पोस्ट आहे ती. ओके उपअभियंता यांत्रिकी, ऑटोमोबाईल, बालरोगतज्ञ, बधिरीकरण, नेत्र शल्यचिकित्सक, दंत्य शल्यचिकित्सक ही एक जागा ही कारण क्लास 1 अधिकारीचे आहेत. क्षकिरण तंत्रज्ञ ही सगळी S20ची पोस्ट आहेत. कान नाक घसा तज्ज्ञ, कार्यकारी अभियंता विद्युत, कार्यकारी अभियंता यांत्रिकी, ऑटोमोबाईल आणि कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा एवढी S20चे आहेत, क्लास 1 अधिकारी आहे बरं का. त्यानंतर वर्ग 2 मधील पदांच्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगतो. आता इथून नाही ना, इथून बऱ्यापैकी परीक्षा यांच्या होत असतात. सहाय्यक आयुक्त, समाज विकास अधिकारी हे सगळे S15 मधले वेतन आहेत. विधी अधिकारी, लघुलेखक उच्च श्रेणी मराठी इंग्रजी, महिला व बाल विकास अधिकारी, महापालिका उपसचिव, लेखा अधिकारी, परीक्षा अधिकारी, सहाय्यक नगररचनाकार, शिक्षण अधिकारी, शाखा अभियंता विद्युत, शाखा अभियंता यांत्रिकी ओके मुख्य सुरक्षा अधिकारी, मुख्य उद्यान अधीक्षक, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, क्रीडा अधिकारी, अधिसेविका, मुख्य स्वच्छता अधिकारी हे आहे ना, हे सगळे प्रमोशन होतील असा अंदाज आहे माझा. उपमुख्य अग्निशमन अधिकारी हे सगळे जे आहेत वर्ग 2चे प्रमोशनच होतील असा अंदाज आहे. आता इथून वर्ग 3चे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि त्याच जागा जास्त आहेत. उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि उपमुख्य लेखा परीक्षक असे हे जे वर्ग 2चे आहेत. आता क्लास 3 ही परीक्षा या सर्वांच्या परीक्षा होत असतात. याच्यामध्ये वेतन कमी आहे परंतु तुमचं प्रमोशन आहे तिथंच राहिलं तर प्रमोशनचे चान्सेस खूप चांगले आहेत. ओके प्रमोशन जर झालं तर डायरेक्ट S15 आणि S20 अशाच गोष्टी आहेत. त्यानंतर बघा लिपिकर, टंकलेखक S6 वेतन श्रेणी आहे. आता ही S6 आणि S7 S8च आहेत परंतु याच्या जागा मात्र 412 ओके 412 जागा. म्हणजे आता विचार केलं तर नवीन जे काही जागा निघालेल्या आहेत 119 आहेत म्हणजे एवढ्या जागा भरल्या जातील. मंजूर पदसंख्या आणि नवीन ओके काही कावना 100-150 तरी जागा निघतीलच असं वाटते. लेखालिपिक 80 जागा नव्यानं पदनिर्मिती केलेल्या म्हणजे ही भरती होणार. ओके आता सांदांता, वेल्डर बघा, मोटर मेकॅनिक, पंपचालकचे बघा भरपूर जागा नवीन निघाल्यात. ही ज्या नवीन पदनिर्मिती झाली आहे यांचं एकतर काही प्रमाणात प्रमोशन करतील नाहीतर परीक्षा तर होतील. 158 जागा टोटल झालेत. तारयंत्री ही ITच्या ह्याच्या बेसवर तारयंत्री S6 40 जागा नव्यानं पदनिर्मिती झालेल्या. जोडारी, अग्निशमन, फायरमन
सगळ्यात जास्त जर आता सध्या विचार केलं तर कमी विद्यार्थी आहेत आणि फायरमनच्या जागा मात्र कुठेही भरपूर वेळेस निघायला लागल्यात. मनपाची भरतीमध्ये फायरमनला खूपच जागा आहेत प्रत्येक ठिकाणी. आता कसं आहे, कंत्राटी पण त्यांना खूप नोकऱ्या मिळाल्या आहेत मान्य आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा म्हणजे तुम्हाला भविष्यात जे ते काही अडचण येणार नाही. ठीक आहे, मी नाव वाचतो. पाईप निरीक्षक, जलयंत्र पर्यवेक्षक, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक. आता ही DMLT वगैरे ज्याचं झालं आहे का, हे यांच्यासाठी संधी आहे. 3च जागा आहे. पण चालक, नियंत्रण चालक, समूह संघटक, वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिकच्या जागा नवीन झाल्या. पदनिर्मिती 88ची आहे. वरिष्ठ लिपिक झालं. लघु टंकलेखक 6 जागा. आता ही याची वेतन श्रेणी कमी आहे. दूरध्वनी चालक, ओके. कनिष्ठ विधी अधिकारी 2 जागा. वरिष्ठ लिपिक लेखा नवीन पदनिर्मिती 27. स्वच्छता निरीक्षक, ओके. सॅनिटरी इन्स्पेक्टर ह्याच्या जागा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत 7. आता मला एक सांगा, स्वच्छता निरीक्षक मनपामध्ये 7 अधिकारी नवीन आणि एकूण जर विचार केला तर 22. त्या मानाने त्या मनपाला गट डच्या एवढे अधिकारी तुम्ही असणार आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर ते असणार आहे. आता ही SIच्या 7 जागा म्हणजे भरपूर झाल्या. जसं छत्रपती संभाजीनगरला एकूण किती 12 जागासाठी जाहिरात आलेली आहे. आता ह्या SIचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्ही SIचा कोर्स नक्की जॉईन करा. आणि या आपल्या यूट्यूबवर SIच्या सगळे व्हिडिओ लेक्चर देखील अवेलेबल करून देत आहे. पुढे सुरक्षा पर्यवेक्षक S8 वेतन श्रेणी असणारे. S8 वेतन श्रेणी 2 जागा नव्याने निर्माण केले. सहाय्यक ग्रंथपाल. आता आहे ना, ह्या ग्रंथपालला ना बरेच विद्यार्थी अभ्यास करत नाही. हे ज्याचं बिलीव्ह झाले ना त्यांनी खरं तर करायला पाहिजे. मागच्या वेळेस त्या मुंबईमध्ये कितीतरी जागा निघाल्या. मला तर वाटतं तिथं पात्र विद्यार्थी पण होणार नाहीत. वीज तंत्री, इलेक्ट्रिशियन, वाहन यांत्रिकी, मोटार मेकॅनिक, वरिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक, सिनियर मिस्त्री. जागा तुम्ही बघून घ्या इकडल्या बाजूला. वरिष्ठ पाईप निरीक्षक, सिनियर पाईप इन्स्पेक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, पर्यावरण S8 1 जागा नव्याने. प्रदूषण निरीक्षक, उद्यान सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक हे ज्याचं काम वेटरनरी झाले त्यांच्यासाठी. त्यानंतर वाहन यांत्रिकी, मोटार मेकॅनिक, अग्निशमन प्रणेता, लीडिंग फायरमॅन, औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी यांच्या जागा बघा. आता ही जी लीडिंग फायरमॅन आहे त्याच्या नवीन जागा निघाल्यात 21 म्हणजे पदनिर्मिती झालेली आहे. आणि फार्मासिस्ट 6 जागा तिथं निघतील, ओके. मॅक्झिमम बरं, किंवा अजूनही निघू शकतात कोण रिटायर झालं तर. हे आकृतीबंद आहे म्हणजे एवढ्या जागा आहेत आणि तुमच्या महानगरपालिकेमध्ये एवढ्याच भरल्या गेल्या पाहिजे जी शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. क्लिअरिटी येत असेल. आणि तुम्हाला आता ही समाजसेवक पण आहे, त्याच्या 2च जागा आहेत, ओके. नवीन निघा. स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी S13 आहे, याच्या 2 जागा आहेत, एकूण 4 जागा तिथं आहेत, ओके. त्यानंतर आता पुढे सहाय्यक क्रीडा अधिकारी आहे. सहाय्यक क्रीडा अधिकारी, विद्युत पर्यवेक्षक 6 जागा आणि एकूण 7. गाळणी निरीक्षक, कार्याधीक्षक, उद्यान अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, अधिपरिचारिका. तुम्हाला विनंती करतोय ANM आणि GNMच्या मुलींना, तुम्ही काम करत असले आणि थोडं तुमचं बघा लोड असला तरी काही करा. दिवसातून तुम्ही 1दा-2दा जसं जेवण करता तसं 1 तास 2 तास तरी अभ्यास. तुम्हाला कंटाळा आला तरी करा. कंत्राटी किंवा प्रायव्हेटमध्ये नोकरीपेक्षा तुम्हाला इमानदारी सांगतो, इथं नोकरी केलेलं कधीही ऐकत नाही. S13 तुमची वेतन श्रेणी आहे. GNM झालेल्या मुलींना माझी विनंती, कळकळीची विनंती आहे. आणि तुम्हाला काही दिशा मिळत नसेल तर त्या GNMचा कोर्स जास्त नाही, 149 रुपयेमध्ये आहे सध्या. त्यात मी तुम्हाला GK देतो, टेस्ट स्वरूपात, तांत्रिकच्या टेस्ट देतो, मागील झालेल्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या प्रश्नपत्रिका जेवढ्या मिळतील तेवढ्या देतो. विनंती आहे तुम्ही अभ्यास करा. आणि त्यांची जर काही जणांचं लग्न झालं असेल तर हजबंडनी यांना सपोर्ट करा. S13 पगार तुमच्या आत्ताच्या कंत्राटी 10-15 हजारापेक्षा 7 ते 8 पट पगार तुमची होणार आहे. आणि जर समजा एवढ्या जागा निघत असतील एका मनपामध्ये तर तुम्ही बाकीच्या मनपाचा विचार करा. म्हणजे तुम्ही आणि रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचं जे काही असते ते. विनंती करतोय तुम्हाला. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनच्या मुलांना पण विनंती आहे. ECG तंत्रज्ञाचा पण करतोय. ही जे आहेत आरोग्यामध्ये हे सगळ्यांनी अभ्यास करावा अशी माझी विनंती आहे. त्यानंतर सहाय्यक विधी अधिकारी आहे. निम्न लेखक निम्न श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, ओके. S14 आहे. S14ची पोस्ट आहेत बघा. काय करावं, एकदम बेस्ट आहेत. लेखापरीक्षक, सिस्टीम ॲनालिसिस्ट, ओके. जागा इथं अधीक्षकच्या भरपूर आहेत. त्यानंतर
लेखापाल लेखापरीक्षक 20, रसायनशास्त्रज्ञ कनिष्ठ अभियंता हार्डवेअर अँड नेटवर्क, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका ही देखील पोस्ट 1 नंबर आहे, एकच जागा आहे पण ठीक आहे. मुख्य परिचारिका, हेड नर्स 1 जागा, हे प्रमोशन होतील. अग्निशमन केंद्र अधिकारी ह्यांचं देखील प्रमोशन होईल. पण आधी सिस्टीममध्ये जा, म्हणजे भविष्यात तुम्हाला कशा प्रकारे फायदा होतो हे तुम्हाला दिसून येत असेल. आता ह्याच्यामध्ये ना गट डचे बघा, गट डचे जे आहेत म्हणजे 10वी 12वीवर जी जागा निघतील त्यामध्ये बघा, किंवा काही ITआयवर वॉलमन, बागमाळी, चौकीदार, नाईक, दप्तरबंद असे खूपच कमी पगार असलेले, परंतु ठीक आहे, काय अडचण नाही, त्यांच्यात देखील जागा आहेत. अशा एकूण म्हणजे ह्या जागा तिथं दिलेल्या नवीन वगैरे ही काय ते, पण यांच्या देखील जागा निघतील जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर. आता समायोजन करावयाच्या पदाचे तपशील हे तुम्हाला काही गरज नाही, ते करतील न करतील त्याचा काही संबंध नाही, परंतु मनपामध्ये वर जे नमूद केलेलं आहे तेवढ्या मात्र जाहिराती येणार आहेत. आणि समायोजन केल्यानंतर पगारी एवढा प्रचंड प्रमाणात व्यवस्थितरित्या वाढणार आहेत की विचारूच नका. प्रमोशन झाल्यावर तुमचं खरंच आयुष्य बदलून जाईल. जर समजा गटमध्ये देखील लागले तरी, ज्यांना PDF पाहिजे असेल त्यांनी टर्निंग पॉईंट्स ॲपवरून ते घेऊ शकता. ओके, बघा हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, ह्याचं काही आवश्यकता नाही तुम्हाला. मी जे काय वर सांगितले ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. आता एक थोडक्यात सांगायचे आहे की काही पदांची नावं जी आहेत ना, किंवा काही पदं जी आहेत त्यांनी नावं बदललेत, किंवा आता जे मलेरिया, आता एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, मी हे सगळं वाचून तुम्हाला सांगतोय, काही आवश्यकता नाही हे वाचायची. हे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये निघणार आहेत ही जागा, ह्याचं वर्गवारी केलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभागामध्ये ही एवढी, ही काहीच गरज नाही. तुम्ही जर पात्र असेल त्या ठिकाणी भरायचं, तुम्हाला नोकरी कोणत्या का विभागात देणार त्यांनी काय संबंध नाही त्याचा. ओके, हे सगळं डिपार्टमेंट केलेलं आहे, एवढ्या जागा तेवढ्या जागा. जाहिरात येणार हे नक्की आहे. ओके, आता हे व्हिडिओ लेंदी झाला आहे, परंतु पुन्हा 10 वेळेस मला फोन केल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला हेच व्हिडिओ आणि हेच PDF देणार, वाचा आणि त्याचं बघा. फक्त एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, सांगलीच्या आसपासचे मुलं असतील आणि सांगलीमध्येच नोकरी करायची असेल तर तगडी स्पर्धा राहील आणि तगडा पगार देखील काही पोस्टला आहे, त्यामुळं अभ्यास तुम्हाला करावा लागेल आणि करत राहा. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.